एकदम ओलं शेणखत राहिलं ना तर ते तुम्हाला 2-3 एकाच महिना तरी त्याला वाळायला लागेल. मग तोपर्यंत जेसीबीची पलटी मारून मग ते थोडंसं ड्राय होईल, त्याच्यात डेला राहील, पण तुमचा ऍव्हरेज निघालेला असतो तोपर्यंत. मग त्याला रोटर मारून वगैरे ते तुम्ही थोडंफार, किंवा मग भरताना लेबर ज्या वेळेस ते काम करतं त्यावेळेस लेबर कडून पावडीने खाचून वगैरे जर भरलं तर त्या पद्धतीने तसं तुम्हाला तोच एक पर्याय. दुसरी गोष्ट, तुम्ही शेणाचा पहिले फिलिंग चेक करा. जर तुम्हाला पहिल्या लेअर मध्ये जर प्रॉब्लेम येतोय, बरोबर, मग याचा अर्थ शेणखतात प्रॉब्लेम आहे. कितीही प्रॉब्लेमॅटिक, म्हणजे काही जरी झालं, पाणी जरी तुम्ही कमी जास्त झालं ना तर पहिले 2 लेअर तरी निघायला पाहिजे, बरोबर. पहिले 2 लेअर. आता मागे जे बेडचं काम चालू आहे, तुम्हाला ते बेड दाखवतो, तिथं 1.5 इंच पाईपाने आम्ही फुल व्यवस्थित पाणी मारतो, काहीच होत नाही, बरोबर. ते पाणीच आहे, त्यांचं शरीरच 80% पाण्याने बनलेलं आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये किती पाणी मारा त्याचं काही एवढं मॅटर होत नाही पहिल्या लेअरला. जसं तुम्ही खाली खाली जायला लागाल मग त्यावेळेस पाणी तोडावंच लागतं. पाणी 2 दिवसाआड, 3 दिवसाआड, कधी 5-6 दिवस पण निघून जातात वातावरणाप्रमाणे. पण जर पहिल्याच लेअर मध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर मग त्याच्यामध्ये काहीतरी शेणखतामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे, बरोबर. गांडूळ पण तुम्ही म्हणतायत की गांडूळ सुप्त होतं, तर मग ते त्या पद्धतीने तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम. माझ्याकडे घरी ना मी 2